नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे। बातमी आहे निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। पेन्शनधारकांना वृद्ध सन्मान भत्ता देऊन त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, हरियाणामधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील नायब सिंग सैनी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF मधून मासिक 3000 रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना वृद्ध सन्मान भत्ता देऊन त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची योजना सुरू केली आहे। सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने या संदर्भात आधीच अधिसूचना जारी केली आहे। या अंतर्गत हरियाणातील केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा 3000 रुपयापेक्षा कमी EPF मधून पेन्शन मिळणार आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला EPF मधून 1000 रुपये पेन्शन मिळते तर राज्य सरकार त्याला 2000 रुपये देईल आणि ज्यांना 1000 रुपये मासिक पेन्शन मिळते त्यांना दरमहा 1000 रुपये वृद्ध भत्ता मिळेल। मित्रांनो, आता आपण बघूया की कसा आणि कोणाला याचा फायदा होईल। मित्रांनो, हरियाणात HMT आणि MIT सह विविध विभाग, मंडळे आणि कॉर्पोरेशनचे सुमारे 1.25 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, ज्यांचे EPF पेन्शन वृद्धापकाळाच्या पेन्शनपेक्षा खूपच कमी आहे। अशा परिस्थितीत या पेन्शनधारकांना बुजुर्ग सन्मान भत्त्याचा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, आता आपण बघूया की यासाठी कर्मचाऱ्यांना कुठे अर्ज करावे लागेल। मित्रांनो, स्क्रीनवर एक वेबसाईट दिलेली आहे, जी आहे https.meraParivar.haryana.government.in। येथे फॅमिली ID ऑपरेटरद्वारे नागरिक ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागेल। यानंतर नागरिक संसाधन आणि माहिती विभागाचे क्षेत्र समन्वयक प्रोग्रामर त्याची पडताळणी करतील आणि त्यानंतर पात्र व्यक्तीच्या खात्यात 3000 रुपयापेक्षा कमी पेन्शनची रक्कम येणे सुरू होईल। विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी अर्थसंकल्पात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या निवृत्ती वेतनाच्या कक्षेत आणण्याची घोषणा केली होती। आता नायब सैनी सरकार वृद्ध सन्मान भत्ता योजना देऊन हे आश्वासन पूर्ण करणार आहे। या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी स्वायत्त संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील तफावत सामाजिक न्याय सबलीकरण विभागामार्फत मिळणाऱ्या पेन्शनमधून भरून काढली जाईल। भविष्यात जेव्हा जेव्हा वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाची रक्कम वाढेल त्याच प्रमाणात EPF पेन्शनधारकांची रक्कम देखील वाढवली जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।